खऱ्या घटना अनेकदा सिनेमाला देखील मागे टाकतात. कारण इथे अभिनय नसतो, तर असते फसवणूक, वासना, विश्वासघात आणि रक्ताने लिहिलेला कट. मित्रांनो, घटना आहे लातूर शहरामधील. लातूर शहरात शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साधारणतः 10 वाजताच्या सुमारास स्वामी विवेकानंद चौक या पोलिसांना एक घाबरलेला फोन येतो. रस्त्यावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असून त्याच्यावरती कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला असावा, अशी माहिती दिली जाते आणि क्षणाचाही विलंब न करता पोलीस घटनास्थळी पोहोचतात. दृश्य अंगावरती शहारे आणणारं होतं. तो तरुण गंभीर जखमी अवस्थेत तडफडत पडलेला. परिस्थिती नाजूक असल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर खरी अडचण सुरू होते. हा तरुण नेमका कोण आहे, त्याची ओळख पटत नाही. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना समजते की तो सचिन महादेव सूर्यवंशी, वय 40, महाडा कॉलनी लातूरमध्ये राहणारा एक मजूर होता. पोलिसांनी तात्काळ त्याच्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. पत्नी भक्ती रुग्णालयामध्ये पोहोचते. प्रथमदर्शनी पोलिसांना हा हल्ला कोणीतरी दुश्मनीतून केल्याचा संशय येतो. मात्र जसजशी चौकशी पुढे सरकते तसतसे या प्रकरणामागे दडलेले भयंकर सत्य हळूहळू उघड होत जाते आणि त्या सत्याचा धागा थेट सचिनच्या घरातूनच निघतो. सचिन सूर्यवंशी 10 महिन्यापूर्वीच या परिसरात राहायला आला होता. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो एकटाच जीवन जगत होता. नातेवाईकांनी वारंवार लग्नाचा सल्ला दिला, पण पहिल्या पत्नीच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. अखेर परिस्थिती पाहता त्याने दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला आणि याच दरम्यान देवणी तालुक्यात राहणाऱ्या भक्तीचा प्रसाद त्याच्या पुढे आला. भक्तीचे आधी लग्न झालेले होते, मात्र पतीशी न पटल्याने ती माहेरी परतली होती. आई वडिलांच्या आग्रहानंतर ती पुन्हा पतीकडे जायला तयार नव्हती. माहेरी राहत असताना तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आणि त्याच पोकळीचा गैरफायदा पुढे एका नात्यामध्ये रूपांतरित झाला. भक्तीची ओळख तिच्या नातेवाईकातील अविनाश नावाच्या एका व्यक्तीशी होते. अविनाश तिच्यापेक्षा वयांनी 8 वर्षांनी लहान, अविवाहित आणि बी फार्मसीचे शिक्षण घेणारा, मुंबईमध्ये राहणारा एक तरुण. सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेला संवाद लवकरच प्रेमात बदलतो. भक्तीच्या सौंदर्याने अविनाश भुलतो आणि भक्तीला अविनाशचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. दिवसेंदिवस फोन, भेटी, भावना वाढत जातात. भक्ती माहेरी राहत असली तरी तिला समाजाची, आई वडिलांची कसलीही भीती उरलेली नसते. अखेर हे प्रेम प्रकरण घरच्यांच्या लक्षात येतं. भक्तीच्या वडिलांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि सचिन सूर्यवंशीची विवाह ठरवला. मात्र भक्तीचे मन अजूनही अविनाशकडेच गुंतलेले होते. तिने अविनाशला लग्नाबद्दल सांगितले असता त्याने धक्कादायकपणे लग्न कर, मग आपण अजूनच बिनधास्तपणे भेटू शकतो, असं सांगितलं. या एका वाक्याने भक्तीचा निर्णय पक्का झाला. मंदिरात साधेपणाने सचिन आणि भक्तीचं लग्न झालं आणि भक्ती लातूरला सचिन सोबत राहायला देखील आली. बाहेरून संसार सुरू झाल्यासारखा वाटत असला तरीही आतमध्ये भक्तीचा जीव मात्र अविनाशभोवतीच फिरत होता. सचिन रोज मजुरीसाठी म्हणून घरातून बाहेर पडायचा आणि त्यावेळेसच त्याचा गैरफायदा घेत अविनाश लातूरला येऊन भक्तीला भेटायचा. हे सगळं काही जवळपास 2 वर्ष असंच सुरू होतं. या काळात भक्तीला एक मुलगीही झाली. मात्र हळूहळू सचिनच्या लक्षात येऊ लागलं की पत्नी त्याच्यापासून दूर का राहते आणि तरीही ती इतकी आनंदी कशी असते. संशय गडद होत गेला आणि अखेर त्याने भक्ती आणि अविनाश यांना रंगेहात पकडलं देखील. सचिनने शेवटची संधी देण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं बंद कर, असे त्यानं भक्तीला बजावलं, पण भक्ती अविनाशच्या आहारी गेलेली होती. सचिनने मग कठोर पाऊल उचललं. कामावरती जात असताना तो भक्तीला घरामध्ये कोंडून ठेवू लागला. मोबाईल देखील बंद केला. त्यामुळे अविनाश आणि भक्ती यांचा संपर्क तुटला. दोघेही अस्वस्थ झाले आणि अखेर भक्तीने कसाबसा फोन करून अविनाशला सगळी काही व्यथा सांगितली आणि हे ऐकून अविनाश प्रचंड संतापला. लातूरमधील एका लॉजवरती दोघांनी गुप्त भेट झाली. तिथे भक्तीने थरकाप उडवणारा प्रस्ताव ठेवला. सचिनचा बंदोबस्त कर, नाहीतर आपले सगळं काही संपेल. त्या 4 भिंतींमध्ये कुणाचा कट रचला गेला. अविनाशने मुंबईतून गावाकडे येण्याचा बहाणा केला. मित्रांची मदत घेतली आणि 10 ऑक्टोबरच्या रात्री महाडा कॉलनीजवळ दबा धरून बसला.
सचिन दिसताच त्याच्या छातीवरती आणि त्याच्या तोंडावरती सपासप वार करून तो तिथून पसार झाला. हा हल्ला पाहून स्थानिकांनी तात्काळच सचिनला रुग्णालयामध्ये दाखल केले. पोलिसांची चौकशी सुरू झाली. पत्नी भक्तीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. चेहऱ्यावरती ना धक्का ना कसल्याही प्रकारची भीती. खाक्या दाखवताच ती कोसळली आणि अविनाशसोबत मिळून कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी अविनाश, भक्ती आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. 10 महिन्यांच्या चिमुकलीला मागे ठेवून रचलेला हा कट अखेर आरोपीच्याच अंगलट आला. आज सचिन मृत्यूशी झुंज देत आहे आणि एक कुटुंब मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मित्रांनो, अशा विश्वासघात करणाऱ्यांना कोणती शिक्षा व्हावी तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि तुमचं जे काही मत असेल, तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या नक्की सांगा. आणि अशाच थरारक सत्यकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन कथेसोबत.